जर लाईफमध्ये तुम्ही पण सिरियस असाल तर हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघणार. तर नमस्कार पब्लिक, माझं नाव आहे भरत जाधव आणि आपला ब्लॉग डे आहे 7. तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला आपण धावणार आहे नाशिकमधले जे पण क्रिएटर असतील ते आपल्याला सपोर्ट करा आणि मी पण तुम्हाला सपोर्ट करतोय. जर तुम्हाला कोणी सपोर्ट नसेल करत तर आपल्या आयडीला रिपोस्ट करा, आपण तुम्हाला जास्तीत जास्त सपोर्ट करणार. आणि काय बोलते पब्लिक, तुम्ही पण आपल्याला सपोर्ट करणार का? मी तर तुम्हाला 100% माझं देण्याचा प्रयत्न करेन, पण तुम्ही मला 100% देण्याचा प्रयत्न करा. आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि पहिल्यांदा आपले चॅनलवर आले असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. असेच डेली ब्लॉग आपण घेऊन येणार आहे. तर तुम्हाला एक सांगण्यात इच्छित आहे, तुम्हाला संगत जर ठेवायची असेल तर चांगली ठेवा. वाईट तर लोक देणारे आहेतच सल्ले. म्हणून मी आता जे फिजिकल ॲक्टिव्हिटी करत होतो त्या पाठीमागे, तर मला पाहून एक इथं मित्र होता, तो खूप वेळापासून शांत बसलेला होता. जेव्हा मी ॲक्टिव्हिटीज करत सुटलो, म्हणून तो तिकडे समोर बसणारा मुलगा पण मला पाहून त्या ॲक्टिव्हिटी करत सुटला. काय करतो ॲक्टिव्हिटी ते मी तुम्हाला दाखवतो झूम करून थोडंसं. म्हणून सांगतो, संगत ठेवायची असेल तर चांगली ठेवा. वाईट तर लोक पण देणार आहेत सल्ले. म्हणून सांगतोय, संगत चांगली ठेवा भावांनो. आणि आपल्या आयडीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि पहिल्यांदा आपले चॅनलवर आले असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. असेच डेली ब्लॉग आपण घेऊन येणार आहे. जेव्हा सकाळी जेव्हा कोणी नसतं उठत नाशिकमध्ये, तेव्हा मी उठतो आणि ह्या डोंगरावर येतो फक्त काय करण्यासाठी, ब्लॉग बनवण्यासाठी. इथं सगळ्यात जास्त शांत वातावरण आहे, म्हणून मी ह्या डोंगरावरती येतो. आणि तुम्ही बघू शकताय इकडे सगळे नाशिक शांत आहे. आणि मी फक्त सकाळीच एकटा उठून ह्या डोंगरावरती येतो. कासाठी येतो ते तुम्हाला मी नंतर व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर तुमचे चांगले कमेंट आणि चांगले रिझल्ट आपल्या व्हिडिओला भेटले तर नक्कीच मी ह्या डोंगरावर काय येतोय ते तुम्हाला दावणार आहे. तर हा डोंगर तुम्ही बघू शकता पाठीमागे. आता सकाळचे 7 वाजणार आहेत. अशा प्रकारे सूर्य बघा कसा उगू राहिला, एकदम फ्रेश आणि शांत. इकडे हनुमानाचं मंदिर आहे आणि तिकडं देवीचं मंदिर आहे. तर हे ठिकाण कुठलं आहे ते तुम्हाला आपण सांगणार आहे. हे समोर आहे फाशीचा डोंगर आणि इकडचं डोंगर काय सांगताय तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. हा ब्लॉग इथंपर्यंत तुम्ही बघत असणार तर थँक्यू, मनापासून धन्यवाद भावांनो. तर आता आपण चाललो आहे तिघे मिळून सुनीलच्या मम्मीकडे. तर आम्हाला तिकडून आलेलं होतं आमंत्रण का या. तर अशा प्रकारे आपण आलो होतो उंबराळ्यामध्ये. इथली पब्लिक तुम्ही बघू शकताय, सगळी कामाला वाटतं गेलेली आहे. तर इथं कोण कोण कामाला येते ते कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा मला. थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहे धाऊर या गावात, म्हणजेच सुनीलच्या आईच्या गावाकडे. तर आपण या गावात येताच गौराईची एंट्री लगेच बघली. आपण तर थोडं शूट करून घेतलं. तर इथं तर बँड पण लावला होता, तुम्ही बघा. तर ही बघा आपल्या मित्राची NS200. तर थोड्या पुढं आल्यानंतर मग लगेच सुनीलच्या गाडीत आपण पेट्रोल टाकलेलं आहे आणि टाकी फुल करणार आहे तो.
आपण सहज रस्त्याला चाललो होतोय तर आपल्याला दोन मित्र भेटले होते पाठीमागून आणि ते विचारत होते काय हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर भेटले होते दोन. तर भेटू मग आपण पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. जब तक के लिए बाय बाय टाटा सी यू.